नमस्कार, मी प्राध्यापक महेंद्र अंतराव कांबळे. आपण पाहत आहात हद्दपार न्यूज. शिक्षक समन्वय संघ आयोजित मराठवाडा विभाग शिक्षक संवाद मेळावा. साईबाबा मंदिर सभागृह, महेशनगर, सेलू, जिल्हा परभणी येथे दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात आझाद मैदान मुंबई येथे 30 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. या आंदोलनात सर्वांनी उपस्थित राहून आपला हक्काचा पगार मिळवणे हा उद्देश स्पष्ट करण्यात आला. करिता सर्व शिक्षक बंधू भगिनींनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केले. 22/10/2023 रोजी विभागीय मराठवाडा विभागीय शिक्षक संवाद मेळावा सेलू येथे छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागाच्या वतीनं आज इथं संपन्न होत आहे. सर्वप्रथम पूर्ण राज्यामधून आणि आपल्या विभागामधून जेवढे पदाधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले, मी त्यांचे खूप खूप प्रथम आभार मानतो. हा जो शिक्षक की संपूर्ण राज्यामध्ये की आज एक भयंकर स्वरूपाचा एक महाएल्गार यांनी जो पुकारलेला आहे, त्या महाएल्गार आंदोलनाला एक चांगल्या प्रतिसाद आपल्याला संपूर्ण राज्यामधून मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, की आताची ही जी लढाई आहे, ही लढाई आपल्यासाठी आरची पारची लढाई आहे. आता जर आपण या लढाईमध्ये यशस्वी नाही झालो तर मग या ठिकाणी आपलं भविष्य खूप अंधारमय आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मित्रांनो, की आपल्याला ही लढाई का लढायची आहे? आपण ज्यावेळेस विना अंदाजितमध्ये आपल्याला एकही रुपये पगार मिळत नव्हता, ज्या तळमळीनं आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत होतो आणि आपला हक्क आपण शासनाच्या पर्यंत मागण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी बराच वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेला. या ठिकाणी मंचावर बसणारे आपले जे समन्वयक आहेत, या समन्वयकापैकी अनेक समन्वयकांनी या ठिकाणी आपल्या आयुष्यातील 10-12 वर्ष ते आझाद मैदानावरती घातलेले आहेत. आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवून त्यांनी या ठिकाणी 12 वर्षाचा लढा त्या ठिकाणी दिला. मात्र त्यांना 12 वर्ष का लागले, त्याच्या पाठीमागचं जर तो आपल्याला गमक काय आहे ते पाहायचं असेल तर त्यांना साथ देणाऱ्याची त्या ग्राउंडवरती जी संख्या होती ती अगदी बोटावर मोजण्या इतकी होती. 2016 पासून मी या आंदोलनामध्ये जुडलो गेलो. 2016 मध्ये आझाद मैदानावरती ज्यावेळेस हे सगळे लोक त्या ठिकाणी लढत होते, मात्र त्यांच्या पुढे 50-100 लोक त्या ठिकाणी असायचे, हे आंदोलन करायचे आणि मग त्या ठिकाणी नाईलाज असतो, सरकार त्यांची दखल घ्यायची नाही, हे पोटतिडकीने त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करायचे. परंतु लोकांची संख्या समोर नसल्यामुळं त्यांना ते आंदोलन मागे घ्यावं लागायचं आणि अशा अनेक लढाया यांनी या ठिकाणी लढलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. मात्र 150 वर्ष राज्य करत असताना एक गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की इंग्रज या ठिकाणी फुटभर इथं बोटावर मोजण्या इतके इंग्रज आपल्या देशामध्ये आलेले होते आणि देशातील एक खंडप्राय असणारा देश त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं होतं. त्याच्या पाठीमागे जर कारण कोणतं असेल तर आमच्या लोकांमध्ये असलेली जी गुलामीची मानसिकता होती, ती गुलामीची मानसिकता त्याच्यासाठी कारणीभूत होती. कारण आमच्यापैकी आम्हाला जाणीवच नव्हती की आम्ही गुलाम आहोत. कारण जोपर्यंत गुलामांना गुलामीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो बंड करून उठत नाही आणि आपली सुद्धा अवस्था तशीच आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची चीड येत नाही, जोपर्यंत आपल्यावर होणारा अन्याय आपल्याला या ठिकाणी सहन करण्याची आपण सवय लावून घेतली, तोपर्यंत आपल्याला यश या ठिकाणी मिळणार नाही. मित्रांनो, मी एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी बाहेर फिरतोय, समाजामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे पोट दाखवलं जातं आणि त्या ठिकाणी मला विचारलं जातं, सर तुम्ही काय करताय? मी मोठेपणाने सांगतोय की मी एका ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य आहे, एका कॉलेजचा मी प्राध्यापक आहे आणि मी प्रोफेसर आहे, असं नाव मी माझं लावतो. आणि त्यावेळेस समोर असणारा थोडा थक्क होतो आणि तो म्हणतो, सर मग तुमचा पगार चांगलाच असेल. मग ज्यावेळेस मी माझा पगार सांगतो, सर मी 20% आहे आणि 20% मला 17,000-18,000 रुपये मिळतात, त्यावेळेस त्याची बघण्याची माझ्याकडे जी दृष्टी आहे ती त्याच वेळेस त्या ठिकाणी बदललेली असते आणि ते माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहतात. आणि हा जो माझा झालेला जो अपमान आहे, या अपमानाची चिड येण्यासाठी, या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्याला 30 तारखेला त्या ठिकाणी आझाद मैदानावरती जायचंय. मित्रांनो, इथं माझ्या पुढे बसलेले सगळे मित्र आहेत, त्यांना मी हात जोडून कळकळीची या ठिकाणी विनंती करतोय की आपले कसलेही कामं जरी असतील तरी येत्या 30 तारखेपासून
नसून आपलं घरच ते असणार आहे आझाद मैदान. जोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही तोपर्यंत आपण ते आझाद मैदान त्या ठिकाणी सोडायचं नाहीये. कारण आंदोलनाचं यश हे शेवटी त्या संगणकावर नाही तर त्यांनी दिलेल्या हाकेला ओ देऊन आपण किती मोठ्या संख्येने त्या ग्राउंडवरती आहोत, किती मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी पोटतिडकीने लढतो, त्याच्यावरती त्या आंदोलनाचं यश अवलंबून असतं. मित्रांनो, आपल्यापैकी काही जण या ठिकाणी मी जर आंदोलनामध्ये पाहतोय, काही जण येतात की चला फिरायला म्हणून जाऊयात, दिवाळीच्या सुट्ट्याचे दिवस आहेत, आपण 2-3 दिवस तिथं जाऊयात, मग तिथं झू चौपाटीवरती फिरूयात, इकडे तिकडे फिरूयात आणि बाहेरूनच कानुसा घेऊयात. कसं चाललंय, आंदोलनाला कोणी भेट द्यायला आलतं का, वाघ सर तिथं गेलते का, कुलकर्णी सर गेलते का, काही तिथं झालं का, आणि त्यांनी नाही म्हटलं की मग म्हणायचं अरे बाबा इथं काही होत नाही आता निघून चला. अशा पद्धतीचं आंदोलन केलं तर आपल्याला यश मिळणार नाही. मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला तिथं थांबावंच लागेल. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपण ते मैदान सोडायचं नाहीये. इथं समोर बसलेले जे माझे बांधव आहेत, खरंच त्यांचं कौतुक करतो की ते लढाऊ योद्धे आहेत. कारण ती धक त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या अंगातलं रक्त त्या ठिकाणी सळसळ करतं. कारण त्यांच्या अन्यायाची जाणीव आहे, त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाची चीड त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी आलात. मात्र ही आपल्या मनामध्ये लागलेली जी आग आहे, आपल्या उरामध्ये उठलेला हा जो जाळ आहे, हा शांत होऊ द्यायचा नाही. मित्रांनो, की जगतात तर किड्यामुंग्यासारखे सगळेच जण जगतात, परंतु मी माणूस म्हणून जगत असताना मी जर माझ्यावरती झालेल्या अन्यायाचा कलंक घेऊन जर या ठिकाणी जगत असू तर मी त्या गुलामापेक्षा दुसरा काहीच नाहीये. मी माझ्या गुलामीचा बदला घेतल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. कारण समाजामध्ये मी हसण्याचा विषय बिलकुल यानंतर होणार नाही आणि यानंतर मी आझाद मैदानावरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी मी 100% आंदोलन या ठिकाणी अनुदान घेतल्याशिवाय या ठिकाणी मागे फिरणार नाही. मित्रांनो, आज नहीं तो कल वो तूफान जरूर आएगा, आज नहीं तो कल वो तूफान जरूर आएगा, बदलेगा तकदीर हमारी वो भूचाल जरूर आएगा, बदलेगा तकदीर हमारी वो भूचाल जरूर आएगा. क्यों खड़े रहे बेबस किनारे पर इस हालात में, क्यों खड़े रहे बेबस किनारे पर इस हालात में, अपने ही हाथों से आने वाला इनकलाब आएगा, अपने ही हाथों से आने वाला इनकलाब आएगा. मित्रांनो, यहाँ पे आदमी का कद बड़ा है, यहाँ पे आदमी का ना कद बड़ा है ना यहाँ पे आदमी का पद बड़ा है. अरे जो आजाद मैदान में खड़ा है वही तो सबसे बड़ा है. आणि म्हणून 30 ऑक्टोबर 2023 ला जो महाएल्गार शिक्षक समन्वय संघामार्फत आपण इथं घडवलेला आहे, त्या महाएल्गाराचे तुम्ही सर्व साक्षीदार आहातच, आजपर्यंत सुद्धा साक्षीदार होतातच. शिक्षक समन्वय संघाने जेव्हा जेव्हा महाआंदोलन केलं तेव्हा तेव्हा शासनाला धडकी बसली आणि प्रत्येकाच्या पदरात काही ना काही पडलेलं आहे, हे इतिहास साक्षी आहे आणि याचे तुम्ही साक्षीदार आहात. जे काही आपल्याला पदरात मिळतंय आणि जे इथून पुढे सुद्धा पदरात पडणार आहे आणि ते फक्त सर्व मैदानात येणारे जे काही सर्व मावळे आहेत, शिरूर मावळे आहेत आणि त्यांच्या साक्षीने सर्व पदरात पडणार आहे. आणि म्हणून इथं कोणी मोठा नाही, इथं कोणी नेता नाही आणि म्हणून शिक्षक समन्वय म्हणजे शिक्षक समन्वय संघ म्हणजे सर्वसामान्यांचा संघ. जो मागे बसलेला तो जो मागे बसलेला आहे तोही त्याच पद्धतीचा आणि त्याच योग्यतेचा आहे आणि जो समोर बसलेला आहे तोही त्याच पद्धतीचा आणि त्याच योग्यतेचा आहे. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती करण्याची गरज नाही, कारण की सर्वांच्या राशनाचा प्रश्न आहे. आपल्या चिमुकले बघा, आपल्या लेकरांच्या, आपल्या फॅमिलीच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांनी 30 ऑक्टोबर महाएल्गार मुंबई येथील आझाद मैदान येथे 100% उपस्थित दरवर्षी आहे आणि 100% उपस्थिती तुम्ही राहा आणि 100%च पगार घ्या आणि या स्वतःच्या हक्कासाठी जर 7 ते 65 हजारच्या दरम्यानचे शिक्षक या ठिकाणी जर येऊन बसले तर तुम्हाला तुमच्या हक्काचा पूर्णचे पूर्ण पगार प्रति महिन्याला मिळणार आहे. आज माझं वैयक्तिक 64,000चं नुकसान या ठिकाणी 64,000 रुपयाचं 100%चं नुकसान आज माझं होतंय आणि हे 64,000 पगार जर माझा 80,000च्या पगारापैकी मला जर 16,000 भेटत असेल आणि 64,000चं जर नुकसान होत असेल तर हा अन्याय मी किती दिवस सहन करायचा आहे. म्हणून कोणासाठी नाही पण स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःवर होत येणाऱ्या अन्यायासाठी जर आपण एक झालो नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, येणारा परिवार आपल्याला माफ करणार नाही आणि आपल्याला आर्थिक विवंचनेमध्ये जाऊन या ठिकाणी नैराश्याच्या भूमिकेत आणि एक जीवनातला आनंद गमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेऊन
उपस्थित राहायचंय. एवढंच बोलतो आणि थांबतो. महत्वाची गोष्ट, गेला महिनाभर महाराष्ट्रात दोनच गोष्टीवर चर्चा सुरू आहे. एक म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरं म्हणजे कंत्राटी धोरण. नक्कीच मराठा समाज छाताडावर बसून मराठा आरक्षण घेणार, त्यात काही शंकाच नाहीये. कारण याचा जर सामान्य शेतकऱ्याच्या बरोबर रस्त्यावर उतरलं तर काय होतो हा इतिहासानेच घडून दिलेला आहे. दुसरा प्रश्न बांधवांनो, ज्या मुलाबाळाला आपण जो एकदम मातीचा गोळा असतो परंतु त्याला आपण घडवतो, त्या मातीच्या गोळ्यावरती काही दिवसापूर्वी सरकारने कंत्राटी धोरण लागू केलं. त्या मातीच्या गोळ्याला कळलं की आता माझं भविष्य खराब आहे, माझं भविष्य अंधारात आहे. अशा वेळेस ते मातीचा गोळा, ते तरुण मुलं रस्त्यावर उतरले आणि त्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती केली आणि नवे तो 1 महिन्यापूर्वी लागलेला GR काय झाला, रद्द झाला. ही सामान्य गोष्ट नाहीये, ही ताकद फक्त त्या युवकांची आणि सोशल मीडियाची आहे. मला म्हणायचं, तुम्ही ज्याला घडवलंय तो जर प्रभावी सोशल मीडियाचा वापर करू शकतो किंवा तुम्ही घर बसल्या सुद्धा त्या आंदोलनात सक्रिय सहभाग होऊ शकता, मग तुम्हाला घडलं कोणी नेमकं? बांधवांनो, आपसातले बोलणं बंद करा. तुम्ही इथं कशासाठी आले? कारण ह्या सभेत ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावाला, तुमच्या कुटुंबाला सांगायचं आहे आणि आपल्याला आपल्या पदरात काय करायचंय, पगार पाडायचा आहे. मग मला म्हणायचंय, तुमचं आमचं प्रत्येकाचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुमचं आमचं प्रत्येकाचं ईमेल आहे, तुमचं आमचं प्रत्येकाचं फेसबुक आहे. मग आपण त्याचा टाहो का फोडत नाही? आपल्याकडे मला वाटतं नंदुरबारचे काही बांधव आहेत, ते जबरदस्त असे व्हिडिओ तयार करताय किंवा पेज तयार करताय की आपल्याला काय भेटलं पाहिजे, पगार भेटला पाहिजे, हक्काचा 100% पगार भेटला पाहिजे. परंतु म्हणावं तसं आजही आपल्या ग्रुपवरती 500-500, 1000-1000 लोक असतात. सर जगदाळे सर त्याच्यावर 10-20 लोक फक्त काय करते, निगेटिव्ह चर्चा करते. पॉझिटिव्ह कोणी म्हणणार नाही. एखाद्याने छान कार्यक्रम घेतला, खऱ्या अर्थीने आज कुलकर्णी सर असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, पूर्ण शेलू असेल, यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजायच्या. कारण त्या सभेकडे बांधवांनो बऱ्याच लोकांचं लक्ष आहे की बघू किती लोक जमते, बघू काय होतंय. आता त्यांचे सुद्धा डोळे काय झाले असतील माहिती का, आता फाटले असतील की काही खरं नाही. आणि ही जर गोष्ट आपण केली तर नक्कीच दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी करण्याची वेळ येणार नाही, तर तिथं आपल्याला आतषबाजी करण्याची वेळ येईल याची मला खात्री आहे. त्यानंतर आंदोलनाने येत असताना आपण काय केलं पाहिजे? बरेचसे जण मला आता बऱ्याचशा जणांनी सांगितलं की सर मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था होईल का? आपण व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, पण बांधवांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही तसे आम्ही त्यामुळे काय आम्ही प्रयत्न करू, पण व्यवस्था होईल याची खात्री देता येणार नाही. पण एक मात्र करू शकतो, ज्या काही आपल्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींची गैरसोय मुंबईमध्ये होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्वांनी आपापल्या आमदाराचे पत्र घेऊन आपण आमदार निवासामध्ये एंट्री करू, आपण हरण्यात पडू, रस्त्यावर पडू, पण ज्या आमदाराचे आपण पत्र आणलेले त्यांच्या आमदाराच्या आमदार निवास आपण जे काही घेतलेले त्या आमदार निवासामध्ये आपल्या भगिनीची सोय करण्याची जबाबदारी मात्र आपण असं जर नियोजन आपण केलं तर नक्कीच आपण जे काही आंदोलन आहे ते आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत आंदोलन अयशस्वी करण्यासाठी सुद्धा काही शक्ती पुढाकार घ्यायला लागलेले आहेत. त्यांना हलवून पाडण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये, आणि ती ताकद आता दाखवण्याची वेळ आलेली. ती प्रशासकीय पातळीवरची असेल, शासकीय पातळीवरची असेल किंवा आपल्यातलीच एखादी विघातक शक्ती असू शकते. मात्र या सर्व शक्तींचा नाश करायचा असेल, शुंभ निशुंभाचा वध जर करायचा असेल या नवरात्रामध्ये, आणि आपल्याला विजय उत्सव जर साजरा करायचा असेल त्या आझाद मैदानावर, तर तिथं आपलं येणं, आपलं तिथं राहणं, आपलं तटून तिथं बसणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मी सर्व बांधवांना विनंती करतोय, आजपासून कामाला लागा. इथून जाताना आपल्या फोनवर आजूबाजूचे जे काही मित्र झोपलेले आहेत त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करा. 8 दिवस बसलेले प्रयत्न करा. ज्यांनी तिकीट काढलेले आहेत त्यांना तिकीट काढा. ज्यांना तिकीट मिळत नाही, जनरल तिकीट काढा, बाबा माझं रिझर्वेशन आहे, आपण 3 जण बसून जाऊ, अशीही व्यवस्था करा. आणि बऱ्याचशा वेळेला सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्ट करा, कुणाचीही अडचण येणार नाही. आपण एसी मध्ये जाऊ, जे काही स्लीपर आहेत तिथं जाऊ, आपलं तिकीट असेल, आपल्या एका बाजूला जर रिझर्वेशन
दर्शन असेल तर ती वेगळं तिथं बसू. पिशी काय करायचं काय वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू, फक्त एक आणि एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पेटून उठणं. सगळे जे काही लोक आहेत जर पेटून उठले तर काय होतं, मागच्या 8 दिवसापासून आपण बघतो आहोत. मागणारा एक असू नये, मागणारे अनेक असावे आणि ती सुद्धा फक्त तात्पुरते मागणारे असावे, नाहीतर मनातून मागणारे असावे. आपण सगळे जर मनातून मागणारे झालो आणि त्या मैदानावर जर जाऊन पोहोचलो तर नक्कीच यश आपल्याला मिळणार आहे. टप्प्याटप्प्याला आपण जातो म्हणून मागे टप्पे भेटलेले, आपण एकदाच दिवाळी तिथं साजरी करू. त्याच वेळेस आपल्याला 15 नोव्हेंबर 2011 आणि 4 जून 2014चं जे काही वेतन सूत्र आहे ते वेतन सूत्र लागू झाल्याशिवाय राहणार नाही. माझं लांबतं भाषण आहे, मला माहिती आहे मी तुमची जी काही परिसीमा आहे ती ओलांडलेली आहे, तरी सुद्धा बोलणं महत्वाचं आहे. त्यामुळं बोलावंच लागतं. काळी दिवाळी जर साजरी केली, संवेदनशील मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला आंदोलन यांच्याविषयी सहानुभूती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण तिथं राहणं किती गरजेचं आहे. शासन द्यायला बसलेलं आहे हो. बरेचसे लोक शासनावर टीका करतील, टिप्पणी करतील, पण मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय सभागृहामध्ये घोषणा केलेली की आज जरी यांना 1160 कोटी आम्ही जर देत असू तर पुढच्या 3 वर्षामध्ये 5,500 कोटी यांना द्यायचे आहे. आणि एवढा मोठा निर्णय आम्ही छातीला माती लावून घेतलेला आहे. पण त्यांनी जर छातीला माती लावून निर्णय घेतलेला असेल तर तो पदरात पाडून घेण्यासाठी आपण तिथे येणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. शिक्षण मंत्र्याला आपल्या विषयाचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या विषयावरती बोलताय. त्यामुळे मागणाराची जी काही थर आहे, मागणाराची जी काही आग आहे ती आग तिथं दिसू द्या. नक्कीच आपल्याला यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. यानंतर बऱ्याचशा गोष्टी बोलण्याजोग्या आहेत, पण वेळेचं बंधन असल्यामुळं मी एवढंच सांगतो, प्रत्येकानं पेटून उठा. मी समन्वय संघाचा मुख्य समन्वयक आहे असं समजा आणि प्रत्येकानं आपल्या पगारीसाठी जे काही करता येईल ते सगळं करा. त्यानंतर 40%, सरसकट 60%. त्यांच्या शासनाच्या ज्यावेळी मनात येईल त्यावेळी तुम्हाला पुढचा टप्पा मिळणार. त्यामुळे हा सरसकट हा जो शब्द आहे तो वगळला पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रचलित आला पाहिजे. छोटासा शब्द आहे, एका अक्षराचा फरक आहे फक्त, बरोबर आहे की नाही. आणि त्यामुळं आपले हे टप्पे वाढत नाही, दुसरं काहीच कारण नाही. म्हणजे प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन करत गेलो. 2014ला पहिली यादी जाहीर झाली, आज 2023 आहे, म्हणजे 9 वर्ष झाली. पहिली यादी त्यांना 60% मिळते. 2009ला कायम शब्द निघाला. आणि आंदोलनाचं नियोजन करत असताना आपण त्या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला बघितलं तर मुंबईला आल्यानंतर सकाळी लोकांना चला 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 असं म्हणावं लागतं. लवकर या, 10 वाजता या. तर तुम्ही चला पुढे आम्ही येतो. मग कोण गेटवे ऑफ इंडियाला जात आहे, कोण मरीन ड्राईव्हला जात आहे, हां कोणतर फिरायला जात आहे, कोणतर खरेदीला जात आहे. हे आम्ही डोळ्यानं बघितलेलं आहे. ज्या उद्देशासाठी तुम्ही त्या ठिकाणी आलात ना तो उद्देश महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही 10 वाजता मैदानात पोहोचलं पाहिजे. मैदानात बसल्यानंतर सुद्धा आलो 2 मिनिटात, कुणाला तर सांगायचं 2 मिनिटातच आलो, बाहेरून येतो लगेच. ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताय 11 ते 5 तुम्ही त्या विद्यार्थ्यांना बाहेर सोडत नाही. मग तुम्हाला 10 ते 5 मैदानात बसायला काय अडचण आहे. म्हणजे पहिला स्वतःवरती कंट्रोल ठेवा तुमचा. आणि एक दिवस तुम्ही जर सकाळचं नाही जेवला तर तुम्ही काय मरत नाही. जेवायचं ना तुम्हाला संध्याकाळी जेवा, दिवसभर अजिबात जेवायची काय गरज नाही. आपण कारणं सांगण्यात एक्सपर्ट आहोत आणि हे अनुदान लांबण्याचं महत्वाचं कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. आपण जे दुसऱ्याला सांगतो ना ते पहिल्यांदा कृती आपण स्वतः करायची. त्यानंतर काय होतं की जर एखाद्या व्यक्तीला माईक बोलायला दिला तर त्या ठिकाणी एखाद्या आमदाराबद्दल
एखाद्याचं मत वाईट असतं, वाईट ते तिथं वकायचं. बघा मी सांगतो तुम्हाला, ते तिथं काय बोलायचं, हा आमदार वाईट, तो आमदार वाईट. तर आपल्याला जर आपले प्रश्न मांडायचे असतील सभागृहामध्ये तर आमदारांचा हात धरल्याशिवाय तुम्ही प्रश्न मांडू शकत नाही. त्यामुळे ते बोलणं तुम्ही टाळा, एकमेकाला शिव्या देणं, कुठल्याही आमदाराबद्दल काही बोलायचं नाही. कारण ही चर्चा त्या सभागृहामध्ये होती. औरंगाबादचं जे आंदोलन झालं 2016चं, त्याला लाठीमार जो झाला त्याला हेच कारण आहे. आमच्यातलेच काही उत्तर महाराष्ट्रातले नावासकट माझ्याकडे यादी आहे, कोणी कोणी काय बोललं ते, आंदोलन का ते विस्कळीत झालं, लाठीचार्ज का झाला, कारण सगळ्यात पुढे आम्ही होतो. तर नुसतं त्या मंत्र्यांच्या नावानं शिवीगाळ करत होते, शिवीगाळ सर, शिवीगाळ, तो आपल्याला अधिकार नाही. आणि त्यामुळे ते विस्कटलं गेलं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला बोलूच नका. जेवढं गोड बोलून तुम्हाला हे प्रश्न मिटवता येतील ते मिटवा. आक्रमक कधी व्हायचं असतं, ज्यावेळी तुमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असेल त्यावेळेला तुमची मॉब सायकॉलॉजी असते. आपल्याकडे मॉब किती आहे त्या मॉबवरती अवलंबून राहतं. कायम शब्द काय सहजासहजी निघालेला नाही आहे. इथं वाघ सर जे आहेत ते वाघ सर साक्षीदार आहेत, कायम शब्द निघाला त्यावेळेला. पूर्वी तिथं आजमाने लोखंडी गेट होतं अगोदर, ते आम्ही 3 वेळा तोडले म्हणून सांगालोय तुम्हाला. ते गज कसे आहेत बघा तिथे जाऊन. 1 जून ते 16 जून हे सलग 16 दिवस आंदोलन झालं होतं. आणि त्याच्या अगोदर कितीतरी वेळा शब्द मिळाला होता, कायम शब्द काढणार. आणि कायम शब्द काढण्याला सगळ्यात महत्वाची व्यक्तीची जवळ आहे ती रोहिणी खाडीलकर, संध्याकाळच्या प्रमुख. आणि कायम शब्द कोण काढला, शासन कोणतं होतं तर त्यावेळेला शासन हे काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं. आणि कायम शब्द निघाला तो उद्धव ठाकरेंच्यामुळे. आणि त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते रामदास कदम. म्हणजे सत्तेत असणाराच पक्ष काम करू शकतो असं काही नाही आहे. विरोधक सुद्धा तेवढ्या ताकदीचा पाहिजे. आणि जर ह्या सरकारला नमवायचं असेल, आता 3 घटक एकत्र आले आणि तुमच्या प्रश्नासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं सुख दुःख नाही, तुम्हाला अनुदान द्यायलाच पाहिजे असं काही त्यांनी लिखित केलेलं नाही, तुमचे प्रश्न सोडवायलाच पाहिजेत असं काही ठरलेलं